वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्दे ऋतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा। गुरो तुझी ही पदवारी धारा धुवो सदा कायिक दोष सारा। सदैव माझे मनवाणी शुद्ध करो तुझे नाम पवित्र सिद्ध। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। मागच्या भागात आपण वेगवेगळ्या प्रकारचे नरक त्यांचं वर्णन ऐकलेलं आहे. आता हे सगळं नरकांचं वर्णन ऐकल्यानंतर राजा परीक्षित शुकमुनींना म्हणतोय, महाराजा मला असा मार्ग दाखवा की ज्या मार्गाने गेले असता मला या नरकात जावंच लागणार नाही. आपण मला प्रवृत्ती धर्म निवृत्ती धर्म सगळ्याचा उपदेश केला, पण या नरक लोकाचं वर्णन ऐकून मला फार भीती वाटतेय. असं वाटतं की नरकात जाण्याचा कधी प्रसंगच येऊ नये, असा काहीतरी उपाय असावा. भगवान आपण दुसऱ्या स्कंदामध्ये निवृत्ती मार्गाचं वर्णन केलं. त्याच्याद्वारा अर्चिरादी मार्गाने जीव क्रमशः ब्रह्मलोकात जाऊन पोचतो आणि मग नंतर तो ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतो असं सांगितलं होतं. त्यानंतर तुम्ही तिसऱ्या स्कंदामध्ये प्रवृत्ती मार्गाने वर्णन करून त्रिगुणात्मक स्वर्ग वगैरे लोकांची प्राप्ती कशी होते, प्रकृतीचा संबंध न सुटल्यामुळे जीवांना वारंवार जन्म मृत्यूच्या फेऱ्यात कसं अडकावं लागतं, कसं पडावं लागतं या फेऱ्यामध्ये, त्याचं वर्णन केलं. आपण अधर्म केल्यामुळे मिळणाऱ्या अनेक नरकांचं विस्ताराने वर्णन केलंय. या नरकांचे अधिपती स्वायुंभव मनू होते. त्याचंही आपण पहिल्या मन्वंतराचंही आपण वर्णन केलंय. आता जे केल्यामुळे माणसांना अनेक भयंकर यातनांनी युक्त अशा नरकामध्ये जावे लागते, ते जायला लागू नये यासाठी काही उपाय असेल तर तो तुम्ही मला सांगा. त्यावर शुकाचार्य म्हणताय, राजा शास्त्रात प्रत्येक पापाचं प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. पापाचे विधीपूर्वक प्रायश्चित्त घेतलं गेलं तर पाप नष्ट होऊन जाऊ शकतं. पण मनुष्य काय करतो, प्रायश्चित्त घेतल्यानंतर पुन्हा पुन्हा पाप करत राहतो. मग त्या प्रायश्चित्ताला काहीच अर्थ राहत नाही. दुःख सहन करून ईश्वराचं भजन केल्याने पाप भस्म होऊन जातं. पुढे परीक्षित राजा पुन्हा विचारतो शुकाचार्यांना, विधीपूर्वक प्रायश्चित्त घेतल्यानंतरही पाप करण्याची इच्छा मनात राहतेच, होतेच ती. काही क्षण असा येतो आयुष्यात की आपल्याला
टाळता येत नाहीत त्या गोष्टी. परंतु पाप करण्याच्या इच्छेचा काही मात्र नाश होत नाही. प्रायश्चित्त घेतल्याने जर ही पापवासना नष्ट झाली नाही तर त्याला काही उपाय आहे का, की आपल्या हातून काही चूक होऊ नये, चूक करण्याची इच्छाच आपल्याला होऊ नये, असा काही उपाय आहे का? असा काही मार्ग दाखवा की जेणेकरून पाप करण्याची इच्छाच होणार नाही. प्रायश्चित्ताने पाप तर जळून जाते, पण पापवासना काही नष्ट होत नाही. काय करावं बरं याला? त्यावेळेला शुकमुनी राजाला सावध करतात आणि म्हणतात, राजा, मनावर लेश मात्रही विश्वास ठेवू नको. हे मन आहे ना, हे मन हे बुद्धीचं कारक आहे आणि ते तुला वेगवेगळी बुद्धी देतंय. आणि मनाला एकदा संधी दिली तर ते पुन्हा पुन्हा पाप करण्यासाठी प्रवृत्त करतंय. पापवासना अज्ञानाने उत्पन्न होत असते आणि म्हणून अज्ञानाचं मूळ कारण काय आहे ते शोधून काढायचं. अज्ञानाचं मूळ कारण आहे अहंकार. जोपर्यंत हा अहंकार मनुष्याच्या अंगात आहे, मनामध्ये, तोपर्यंत त्याच्याकडून ही पापवासना उत्पन्न होत राहणार. त्यासाठी काय आहे तर एक उपाय आहे. जी व्यक्ती भगवान श्रीकृष्णाला आपली संपूर्ण कर्म प्राणार्पण करीत असते, तिला पाप करण्याची इच्छाच होत नाही आणि तिच्यामध्ये अहंकार राहत नाही, नष्ट होऊन जातो. मन आणि इंद्रिय एकाग्र करायचं, तप करायचं, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, शम दम म्हणजे अंतर्मन आणि बाह्य इंद्रिय यांच्यावरती संयम बाळगायचा, मनाची स्थिरता करायची, दान धर्म करायचा, सत्याने वागायचं, शौच, यमनियम इत्यादी सगळ्या गोष्टींची पालन केलं तर पापाची वासना नष्ट होऊन जाते, असं शुकमुनी परीक्षित राजाला सांगतायत. पण हे परीक्षित राजा, भगवंताला आत्मसमर्पण केल्याने व भगवंताच्या भक्तांची सेवा केल्याने जी शुद्धी पापी जनांची होते ती तपश्चर्या वगैरे करण्याने सुद्धा होत नाही बरं का. पापी मनुष्य जसा भक्तीने पवित्र होऊ शकतो तसा शम दम तप इत्यादींनी तो होऊ शकत नाही. तू आपले प्राण भगवंताला अर्पण कर, म्हणजे पापाची वासनाच नष्ट होऊन जाईल. भगवान नारायणाला जो आपले प्राण अर्पण करतो, प्रतिश्वास जो नारायणाचा जप करतो, मंत्र करतो, प्राण अर्पण करायचं म्हणजे काय तर सतत मनामध्ये तुमच्या नारायण 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 असा मंत्र सतत आला पाहिजे. आणि ज्याच्या मनामध्ये अखंड जप चालू आहे त्याला कधीच पाप स्पर्शही करणार नाही. अशा प्रकारे जो श्रीकृष्णाला प्राण अर्पण करतो त्याला पाप करण्याची कधी इच्छाच राहणार नाही. प्रतिश्वास भगवंतांचं स्मरण करीत राहाल तर पाप होणारच नाही. पाप करण्याची प्रवृत्ती नाहीशी होऊन जाईल. गीतेमध्ये भगवंतांनी म्हणून ठेवलंय, मामनुस्मर युद्धच. प्रथम भगवंतांचं स्मरण करा आणि मग सर्व सांसारिक कार्य करा. जोपर्यंत परमात्म्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत वासना नष्ट होत नाही. ईश्वर आनंद रूप आहे आणि संसार मात्र दुःख रूप आहे. जेव्हा हा अनुभव आपल्याला येईल त्यावेळाच वासना नष्ट होऊन जाईल. वासनेचं मूळ रूप काय आहे तर अज्ञान. अज्ञानाचा नाश होण्यासाठी काय करायला पाहिजे तर ज्ञान मिळवायला पाहिजे. ज्ञानाने अज्ञानाचा नाश होईल. जोपर्यंत अज्ञानाचा नाश होत नाही तोपर्यंत पापवासनाही नष्ट होत नाही. इंद्रियांना दाबल्याने नव्हे तर त्यांना प्रभूकडे वळवण्यानेच वासनेचा क्षय होऊ शकतो. यम दम तप तपश्चर्या, घोर तपश्चर्या केली, शमदम नियमांचं पालन केलं तरी पण इंद्रिय नुसती दाबले जातील, पण मनातल्या वासना काही नष्ट होणार नाही. जेव्हा मन भगवंताकडे वळवलं जाईल, सतत नामस्मरण केलं जाईल, प्रत्येक इंद्रियाला परमेश्वराकडे वळवल्याने वासनेचा नाश होईल. मन पवित्र करायचं असेल तर डोळे भगवत स्वरूप करा. अशा प्रकारे या स्कंदांमध्ये पहिल्या 14 अध्यायांमध्ये
5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याचं ध्यानासाठी कसं परमेश्वराकडे वळवलं पाहिजे याबद्दल त्यांनी सगळं विवेचन केलेलं आहे. दुसऱ्या 2 अध्यायांमध्ये सूक्ष्म अर्चन, स्थूल अर्चन याचं वर्णन केलेलं आहे. भगवंतांची भक्ती कशी करा याचं वर्णन केलंय. आणि गुण संकीर्तन, नाम संकीर्तन याचं महात्म्य या 6व्या स्कंदामध्ये केलंय की नामस्मरणाने काय होणार आहे त्याची कथा आता आपल्याला येणार आहे पुढे. अजामेळाने नुसत्या नामस्मरणाने भगवंताची कशी प्राप्ती करून घेतली ती कथा आपल्याला या भागामध्ये बघायची आहे. परमेश्वराच्या मंगलमय नावाचा नुसता जप केल्याने काय काय प्राप्त होतं ते आपल्याला बघायचंय. नियमित भक्ती साधना चालू ठेवा म्हणजे पुढे शुक मुनी सांगतायत परीक्षिताला, राजा नियमित प्रभूच्या मंगलमय स्वरूपाचं ध्यान करा आणि नियमित भक्ती साधना चालू ठेवा. जर अशी साधना जर चालू ठेवली तर नरकात जाण्याची वेळ येणार नाही. दररोज भगवंताची भक्ती करा, त्याच्या नावाचा नुसता जप करा. भक्तीच्या साह्याने जीव भगवंताजवळ जाऊ शकतो. ध्यान, अर्चन, नामस्मरण या तिन्ही साधनांनी भक्ती दृढ होत असते. दान केल्याने भगवंताची प्राप्ती होत नाही. दान केल्याने काय होतं तर दानाचं फल आहे लक्ष्मी. गीतेमध्ये पण हेच सांगितले, नाहम वेदैर न तपसा न ज्ञानेन चेज्जया. वेद, तप, दान आणि यज्ञाने माझी प्राप्ती होणार नाही. भगवंताच्या ध्यानाने मनाची शुद्धी होईल आणि म्हणून सतत ध्यानामध्ये भगवंताची मूर्ती आणली पाहिजे. तोंडाने नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरणाचा आश्रय घेतला तर कलियुगामध्ये नुसत्या नामाने भगवंताचं तुम्हाला दर्शन होणार आहे. एक दिवस प्रभूचा साक्षात्कार होणार आहे. प्रभू प्रत्यक्षात दर्शन देईल असा हा कलियुगाचा महिमा आहे. कलियुगामध्ये नामस्मरणाला प्राधान्य दिलेलं आहे. कलियुगात ध्यान लवकर फलदायी होणार नाही पण नामस्मरण मात्र फलदायी होईल. प्रत्यक्ष सीतामाईने सुद्धा अशोकवनामध्ये असताना श्रीरामांचं नामस्मरण चालू ठेवलं. इतकं नामस्मरण झालं की झाडाच्या पानापानातून रामाचा ध्वनी उमटायला लागला. अशा प्रकारे नामस्मरणाचं महत्व आहे. प्रत्यक्ष रामाने सुद्धा जेव्हा सेतू बांधायला सुरुवात केली तेव्हा त्याला कळलं की आपलं नाव लिहिलेले दगड पाण्यावर तरंगतायत, तर आपणच दगड टाकले तर राम लिहायचा वेळ वाचेल म्हणून त्यांनी पण दगड टाकून पाहिले. पण प्रत्यक्ष रामाने टाकलेला दगड काही तरला नाही, पण राम लिहिलेला दगड मात्र तरला, तो काही बुडला नाही. त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या मनात अतिशय कुतूहल निर्माण झालं की माझ्या स्पर्शाने दगड तरत नाही, पण माझं नाव ज्या दगडावर लिहिलेलं आहे तो मात्र दगड तरला जातो. एक दिवस प्रभू रामचंद्रांनी हा प्रयोग करून पाहिला की हा दगड मी समुद्रात टाकतोय, त्याच्यावर नाव नाही, तर हा पाण्यात बुडतोय, आणि ज्याच्यावर माझं नाव लिहिलेलं आहे तो मात्र तरंगतोय. त्यावेळेला तिथे हनुमंत होते. हनुमंत पाहत होते काय करतायत रामचंद्र. त्यावेळेला रामांनी हनुमंताला विचारलं की अरे असं का आहे. त्यावेळेला हनुमंत रामांना सांगतायत, भगवन हे तर स्वाभाविकच आहे. ज्या वस्तूला प्रभू रामचंद्र स्वतः फेकून देतायत, तिरस्कार करतायत, त्याला कोण टाळणार. आपण हा दगड फेकून दिलाय, त्याचा त्याग केलाय, आपण सोडून दिलाय, त्याला तर बुडावंच लागेल. त्या दगडांना आपण हातातून टिकून दिले म्हणून ते बुडालेत. फेकून दिले आपण त्यांना, हातातून टाकून दिलंय. आणि ज्या दगडांना समुद्रावर सेतू बांधला गेला त्याच्यावर आपले श्रीराम असे नाव लिहिलं गेलंय आणि म्हणून ते तरलेत. जी शक्ती आपल्या नावात आहे ती भगवंत आपल्या हातात नाहीये.
ती स्वतः रामाच्या हातातही नाही. असा हा नामजपाचा महिमा हा निराळाच आहे. असं म्हणतात की नामजपाचा महिमा इतका प्रभावी आहे की कुंडलीमध्ये आपल्या पत्रिकेतले ग्रह सुद्धा बदलून जातात नामस्मरणाने. असं याचं महत्व आहे. स्वतः तुलसीदासच म्हणतायत, मंत्र महामती विषय न्यालके, मेटल कठीण कुअंक भालके, भाव कुभाव अनख आलखहू, नाम जपत मंगल दिशी दसहू. जप करत करत जनाबाई शेणाच्या गोवऱ्या बांधत असे. एक दिवस त्या गौऱ्यांची चोरी करण्यासाठी एक माणूस तिथे आला आणि त्याने सांगितलं की या केलेल्या गौऱ्या माझ्या आहेत, मी घेणार. आता गौऱ्या ओळखायच्या कशा? जनाबाईच्या गौऱ्या का त्या माणसाच्या गौऱ्या? मग जनाबाई आली नामदेवांजवळ आणि ती म्हणाली की गौऱ्या जरी सगळ्या सारख्या असल्या तरी माझी गौरी मला ओळखता येईल. नामदेव म्हणाले, तुझ्या गौऱ्या तू कशा ओळखशील ग? जना म्हणाली, एकदम सोपी गोष्ट आहे. एक एक गौरी कानाशी लावा. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ती माझी गौरी समजावी. इतक्या तन्मयतेने जनाबाई विठ्ठल नामाचा जप करीत होती आणि विठ्ठल नामाचा जप करीत करीत ती गौऱ्या थापत होती. इतका जप मनापासून केला गेला की हातातून सुद्धा जी गौरी तयार झाली तिच्यामध्ये विठ्ठल 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 असा ध्वनी मुद्रित झाला. तेव्हा जनाबाईला म्हणाले, जने, मी नामदेव नाही, तूच नामदेव आहेस. गौऱ्या करताना इतकी तल्लीनता की जड गौऱ्यातूनही विठ्ठल विठ्ठल जपाचा ध्वनी निघतोय. अशा प्रकारे नामाचं महत्व हे इथं सांगितलंय या अध्यायामध्ये. भगवत भक्तीने चित्तशुद्धी झाल्यानंतर त्याला आंतरिक स्वयंस्फूर्तीने ज्ञान प्राप्ती होते मनुष्याला. पंडित शास्त्राच्या मागे धावत असतात. शास्त्रात काय सांगितलंय, शास्त्रात काय सांगितलंय. पण मीराबाईच्या वाणीच्या मागे शास्त्र धावत असे. 13 कोटी जप केल्याने जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य होतं आणि परमेश्वराची प्राप्ती होते. मंत्रामध्ये दिव्य शक्ती अशी संचार करत असते. नामस्मरण अतिशय सोपं आहे आणि त्यामुळे भक्ती ही सोपी आहे आणि सरळ आहे. आणि या भक्तीमुळे मृत्यू शांतपणे येतो. माणसाला मृत्यू शांतपणे येतो. आणि म्हणून कुठलाही सिद्धांत नामस्मरणासाठी दृष्टांताचा सिद्धांत देण्यासाठी या अजामेळाची कथा या स्कंदामध्ये सांगितली आहे की नामस्मरण का केलं पाहिजे हे आपल्याला पटवून देण्यासाठी अजामेळाची कथा सांगितली आहे. हा अजामेळ कोण होता? तर हा अजामेळ एक ब्राह्मण होता आणि तो जन्माने अतिशय अधमच होता. प्रभूच्या नावाचा आश्रय घेतल्यामुळे तो कृतार्थ झाला. आता त्याने कधी घेतलंय प्रभूचं नाव ते आपल्याला आता बघायचंय. आपण सुद्धा सगळे अजामेळच आहोत आणि ह्या जीवाच्या मायेमध्ये फसलेलो आहोत. जीव जेव्हा मायेशी एकरूप झाला, मायामय झाला म्हणजेच अजामेळ झाला. तो संसारात मायेचा संसर्ग होतच असतो. मायेला स्पर्श तर करावाच लागतो. माया आमचा पिच्छा पुरवते आणि आम्ही तिला चुकवून ईश्वराच्या मागं लागलो तरच आपण या संसाराच्या मायेमधून बाहेर पडू शकू. कनक आणि कांता ही संसारातली मायेची 2 रूपं आहेत आणि या दोहोमध्ये आपलं मन गुंतून जातं आणि या दोहोमधनं मन थोडं थोडं कमी करायला पाहिजे. शरीराने पाप करा, मनाने पाप करा, दंड तर भोगावाच लागेल.
आणि ह्या कनक आणि कांता या दोन वस्तूंमधून ज्याचं मन मागे हटतं त्यालाच भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन होऊ शकतं. अजामेळ या शब्दाचा अर्थ असा सांगितलाय, आजा म्हणजे माया आणि मायेत मिळाला तो अजामेळ. आता एक प्राचीन इतिहासात ह्या अजामेळाची कथा आलेली आहे. भगवान विष्णू आणि यम यांच्या दूतांचा हा संवाद चाललेला आहे. कान्यकुब्ज नगरामध्ये एक दासीपती अजामेळ नावाचा ब्राह्मण राहत होता. दासीच्या संसर्गाने तो दूषित झालेला होता. त्याने सदाचार सोडला होता, व्यभिचारी झाला होता. तो पापी कधी वाटसरूंना बांधून ठेवी, कधी जुगार खेळत असे, कधी कपटाने धन लुबाडीत असे, कधी चोऱ्यामाऱ्या करत असे. अशा प्रकारे तो लोकांना त्रास देऊन आपल्या कुटुंबाचं पोषण करत असे. तेथे राहून दासीच्या मुलांचं पालन पोषण करण्यात आयुष्याची जवळजवळ 80 वर्ष त्याच्या निघून गेली. या अजामेळाला 10 मुलगे होते. त्यापैकी 9 मुलं होती. अजामेळाची जी 10 मुलं, शेवटचा जो मुलगा होता तो 10वा. त्याच्या आधी 88व्या म्हणजे त्याला 80 वर्ष लोटल्यानंतर तो झालेला 10वा मुलगा. एक दिवस तो वनात गेला होता. रस्त्यात त्याला एक शूद्र वेश्या दिसली आणि तो कामांध झाला आणि तिला त्याने घरी आणलं आणि त्याचं मन भ्रष्ट झालं आणि त्या वेश्येबरोबरच तो राहू लागला आणि तिच्याबरोबर राहून ही सगळी मुलं जन्माला आली. पण ती जरी बाई वेश्या होती तरी तिने याला पती म्हणून स्वीकार केलेलं होतं आणि ती त्याची पतीसारखी सेवा करत असे. त्याला असे 9 पुत्र झाले आणि आता त्याचं वय 80च्या घरात झालंय. तो म्हातारा झालेला आहे तरी त्याचं ते वेश्येबरोबर तो राहतोय. एक दिवस असाच तो वनामध्ये हे चोरा लबाड्या करण्यासाठी तो वनामध्ये गेलेला होता आणि काही संत मंडळी यात्रा करत करत त्याच्या घरापाशी आली आणि यात्रा करत असताना त्यांनी ठरवलं की आता आपण इथे मुक्काम करूया आणि जेवणासाठी ते थांबले होते. मग त्यांनी त्या स्त्रीला विचारलं की आम्ही इथे राहिलो नंतर आम्हाला आमची अन्नग्रहणासाठी तर आम्हाला इथे राहायची सोय होईल का, आम्हाला भोजन मिळेल का? ती म्हणाली हो काही नाही, या वस्तीवर तुम्ही राहा, मी तुम्हाला स्वयंपाक करते आणि जेवायला वाढते. पण त्या साधूंना काही माहित नव्हतं की ही अन्नदाती स्त्री ही वेश्या आहे. त्यांनी मात्र तिने दिलेला तिथे थांबले, तिने स्वयंपाक केला आणि यांनी भोजन केलं. आता तिथे भोजन केल्यानंतर त्या थोड्या वेळाने अजामेळ आला आणि अजामेळ म्हणला मी नसताना माझ्या घरी येऊन तुम्ही भोजन केलं आणि मला आता दक्षिणा पण मागताय तुम्ही. त्यांनी त्यांना वंदन केलं नाही, त्यांच्याशी विचारपूस केली नाही, तुम्ही कुठल्या गावाहून आलात, कुठे यात्रेला चालला आहेत, त्यांची काहीही चौकशी न करता त्याने डायरेक्ट त्यांच्याशी असंच बोलायला सुरुवात केली की माझ्या बायकोच्या हातचं जेवण तर केलं, आता दक्षिणा पण तुम्हाला हवी असेल, आता तुम्हाला मी जेवायला घातलंय, तुम्हाला मी लुटलं नाही
हीच माझी दक्षिणा समजा. मी कोणत्याच साधूला कधी धन देत नसतो. मी सगळ्यांकडून धन लुटत असतो. ते जेव्हा असं बोलत होते त्यावेळेला या साधू लोकांचा सगळा प्रकार लक्षात आला की आपण कुठल्या कुटीजवळ थांबलोय आणि ह्या घरामध्ये नेमकं काय आहे. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं आणि ते म्हणाले की तुझी बायको आता गर्भवती आहे म्हणे. आता आम्ही तुझ्याकडे भोजन केलंय तर तुझा कल्याण करावं म्हणून तुला सांगतो की आम्हाला काही दक्षिणा देऊ नकोस, पण आमचं एक म्हणणं ऐकशील का. म्हणला काय ऐकायचं तुमचं. नाही म्हणले आता तुझ्या बायकोला दिवस आहेत, ती जेव्हा ती बाळंतीण होईल तर तिला मुलगा होणार आहे म्हणे. आता तो मुलगा झाला की त्याचं नाव फक्त नारायण ठेव, बाकी तू काही करू नकोस. अजावेळ म्हणला ठीक आहे एवढंच करायचंय ना, मी बघून घेईन काय करायचं ते, असं त्याने उत्तर दिलं. त्यानंतर साधू म्हणाले काही नाही, आमच्या भगवंताचं नाव नारायण आहे आणि म्हणून तुला सांगितलं की तू नारायण नाव ठेवावंस अशी आमची इच्छा आहे. त्यावर अजामेळाने त्याला तिरसटसारखं उत्तर दिलं आणि ते साधू लोक तिथून निघून निघाले. मग त्या वेश्येनी सांगितलं अजामेळाला की आपल्याला होणाऱ्या बाळाचं नाव आपण नारायण ठेवूया. अजामेळ कसा तरी कबूल झाला. योग्य वेळी त्या हिला बाळंतीण झाली पत्नी, ती वेश्या, आणि तिला मुलगा झाला. तिचं नाव शेवटी अजामेळाने नारायण असं ठेवलं. आता हा वारंवार अजामेळ त्याच्याशी खेळायचा, त्याला जवळ घ्यायचा, उचलायचा, सारखं नारायण नारायण सारखं नाव त्याच्याकडून बोललं जायचं. नारायणा जरा पाणी आणून दे रे, कारण आता तो म्हातारा झाला होता. म्हातारा झाल्यामुळे त्याची सगळी कामं करण्यासाठी नारायणाची त्याला मदत होत होती. नारायणा जरा इकडे हे झाडांना हे कर रे, नारायणा जरा चुलीवरून मला अमुक आणून दे रे, असं करत करत नारायण नारायण सारखं त्याच्या तोंडातून म्हटलं जायचं. आता नारायणाचं नाव उच्चारण्याची त्याला सवयच झाली होती. अशा प्रकारे अजून अजामेळाचं 12 वर्षाचं फक्त आयुष्य शिल्लक राहिलेलं होतं. 12 वर्ष ही अशी लोटली आणि शेवटी यमदूत त्याला नेण्यासाठी आले. आणि त्याला स्वप्नामध्ये असं तो झोपलेला असताना त्याला स्वप्नामध्ये यमदूत दिसले आणि त्याला घेऊन जात आहेत पकडून असं त्याला दिसलं आणि तो झोपेतच ओरडायला लागला. त्याला मुलाची आठवण आली, नारायण नारायण नारायण. अशा प्रकारे तो यमदूतांच्या तावडीत असताना नारायण 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 आपल्या मुलाच्या नावाने ओरडायला लागला. त्यावेळेला लगेच विष्णुदूत तिथे येऊन पोहोचले आणि ते यमदूतांना म्हणाले अजामेळाला सोडून द्या. मग यमदूत म्हणाले अजामेळाचं तर जीवन सगळं भ्रष्ट आहे, जगायला सुद्धा तो पात्र नाही, आणि अशा ह्याला तुम्ही कसे काय घेऊन चाललायत. त्यावेळेला विष्णुदूत म्हणाले हे खरं आहे की अजामेळाने आयुष्यभर पाप केलंय, पण त्याने देवाचं नामस्मरण करून त्याचं सगळं पाप आता धुवून टाकलेलं आहे, पापाचं प्रायश्चित्त घेतलंय आणि त्यामुळे त्याची पाप सगळी जळून गेलेली आहेत. आणि म्हणून त्याला आता वैकुंठात घेऊन जाण्याची आम्हाला आज्ञा झाली आहे, कारण मरते समय त्याच्या तोंडातून अजाणतेपणाने विष्णूचं नाव निघालंय. अग्नीवर जसा नकळत आपला पाय पडला तरी चटका लागल्याशिवाय राहत नाही, तसं अजाणतेपणी कोणत्याही मिशाने देवाचं नाव घेतलं तरी त्या माणसाचं कल्याणच होतं, हे सांगणारी ही कथा आहे. अजामेळाने भलेही आपल्या मुलांना बोलवण्यासाठी नारायण नारायण म्हणून हाका मारल्या, परंतु त्या निमित्ताने देवाच्या नावाचा उच्चार त्याच्या तोंडून निघालेला आहे आणि म्हणून यमदूतांना त्यांनी परत जायला सांगितलंय आणि त्याला न्यायला विष्णुदूत आलेले आहेत. आणि म्हणून
पूर्वीची लोक काय करायची तर आपल्या मुलाबाळांची नावं ही देवाची ठेवायची की जेणेकरून आपल्या तोंडून भगवंताचं नामस्मरण येत असे. काही लोक पूर्वी जेवताना, उठताना, बसताना, काही पडताना, शिंक आल्यावर सुद्धा हरी 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 असं म्हणायची पद्धत होती पूर्वी. अजाणतेपणी जरी आपण हरी 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 असे नाव घेतले तरी आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे व्यतीत होऊन आपला मृत्यू सुखमय होईल असं या स्कंदातून आपल्याला कथेतून सुचवायचं आहे. विष्णुदूतांनी अजामेळाला यमदूतांच्या बंधनापासून मुक्त केलं आणि त्याचा उद्धार केला. भगवंताच्या नामाचा आश्रय घेतल्यामुळे अजामेळा वैकुंठात गेला. अजाचा अर्थ झाला आता ब्रह्म. भगवंताच्या नामाचा आश्रय घेतल्यामुळे अजाचा अर्थ झाला ब्रह्म आणि अज ब्रह्मात मिळाल्यामुळे ब्रह्मरूप झाला. जीव आणि शिव एक झाले. अजामेळ शब्दांचे दोन अर्थ झाले, मायेत फसलेला जीव आणि ब्रह्मरूप झालेला जीव. अशा प्रकारे मायेचं वर्णन करताना श्री आद्य शंकराचार्यांनी मायेची व्याख्या करताना म्हणले की कांचन आणि कामिनीत फसलेल्या व्यक्तीला मायेत फसलेला जाणा. किमत्र हेयम कनकम च कांता. या जगात कोणत्या वस्तू त्याज्य आहेत या प्रश्नाचं उत्तर देताना ते सांगतायत जीवाला अधोगतीला नेणाऱ्या दोन गोष्टी आहेत, कनक आणि कांता. या दोहोंमध्ये मायेत फसला आहे असं समजायला हरकत नाही. बंधनयुक्त कोण आहे? जो 5 विषयामध्ये आसक्त आहे. तो स्वतंत्र कोण आहे? तर जो विषयाकडे वैराग्य दृष्टीने पाहतो तो स्वतंत्र आहे. स्वतःचा देहच घोर नरक आहे आणि या देहात सौंदर्य कुठं भरले तर हाड मांस दुर्गंधयुक्त पदार्थांनी हा देह भरलेला आहे अशी ज्याची भावना आहे तो स्वर्गाची शिडी चढू शकेल आणि सर्व वासनांचा क्षय ज्याचा होईल त्याला स्वर्गाच्या शिडीवर चढता येईल. जो दरिद्री आहे त्याच्यामध्ये विशाल वासना भरलेली आहे आणि ज्याच्यामध्ये राम नामाने भरलेला आहे, जो नामस्मरणाने भरलेलं आहे त्याचं शरीर, तो सगळ्यात श्रीमंत आहे. परमेश्वराच्या स्वरूपाचं वारंवार स्मरण आणि चिंतन करणं हीच भवरूपी रोगाची औषधी आहे. आता अजामेळ या शब्दाचा दुसरा एक अर्थ त्यांनी सांगितलाय. अज म्हणजे ईश्वर आणि ईश्वरात म्हणजे ब्रह्म्यामध्ये विलीन झालेला जीवच अजामेळ झालेला आहे. साधू होणं कठीण आहेच, पण साधं जीवन जगण्याने साधू होणं शक्य होतं. साधू केव्हा होऊ शकतो तर जीवन साधेपणाने जगलं तरच तुम्ही साधू होऊ शकतात. साधू होण्याची म्हणजे सरळ साधं जीवन जगण्याची जरुरी आहे. अजामेळाचे जीवन सुधारले आणि शेवटी तो विमानात बसून वैकुंठात गेला. आणि अजामेळ तर गेलाच, पण जाता जाता त्याने जगाला उपदेश केला की अतिशय पापी असला तरी त्याने निराश होऊ नये. पाप्याने असं कधीच समजू नये की नाम जपासाठी आवश्यक पावित्र्य आता त्याच्याजवळ नाही. तुमचा देह अपवित्र झाला, मन अपवित्र झालं तरी राम नाम सोडू नका. राम नाम जपल्याने सगळ्या तुमच्या पापाचं प्रायश्चित्त होतं आणि शुद्धीसाठी रामाचा जपच एकमात्र उपाय आहे. पापाचं खरं प्रायश्चित्त हे पाप भस्म करण्याचं खरं काम हे भगवंताच्या नामजपाने होणार आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद
हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आता या साध्या श्लोकात सुद्धा केवढा अर्थ भरलेला आहे तो बघा. श्रीकृष्ण म्हणजे काय? हे प्रभो, आपण सर्वांची मने आकृष्ट करून घेणारे आहात, म्हणून आपण माझेही मन आकर्षित करून घ्या. गोविंद, श्रीकृष्ण गोविंद. गोविंद म्हणजे काय? इंद्रियाचे रक्षक हे भगवन, आपण माझी इंद्रिय आपणामध्ये लीन करून घ्या. जेव्हा आपण हा श्लोक म्हणतोय, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, तर श्रीकृष्णाचा अर्थ असा आहे की आपण सर्वांची मन आकृष्ट करून घेणारे आहात. हे प्रभो, आता माझंही मन आपण आपल्याकडे आकर्षित करून घ्या. अशी भावना मनात ठेवून हा आपण जप केला पाहिजे. गोविंद म्हणजे काय? तर सगळ्या इंद्रियांचं रक्षण करणारे हे भगवान, आता आपण माझी इंद्रिय सुद्धा आपल्यामध्ये लीन करून घ्या. आपल्या नामस्मरणामध्ये लीन करून घ्या माझं शरीर. हरे, हे दुःख हरण करून घ्या. ज्याचं मन भगवंतात लीन होतं त्याची सर्व दुःख ही नाहीशी होऊन जातात. हरे म्हणजे हरण करणारा, दुःख हरण करणारा असा हा प्रभू. मुरारे, हे मूर राक्षसाला मारणाऱ्या देवा. मुरारे म्हणजे मूर नावाच्या राक्षसाला ज्या भगवंतानी मारलं अशा देवा, माझ्या मनात राहणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या राक्षसांना तू मारून टाक. हे मूर राक्षसाला मारणाऱ्या देवा, माझ्या मनात जे हे षड्रिपूंचे राक्षस भरलेले आहेत त्या राक्षसांना तू मारून टाक. हे नाथ, आपण माझे स्वामी आहात आणि मी आपला सेवक आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ म्हणजे हे तुम्ही माझे स्वामी आहात आणि मी आपला सेवक आहे. नारायण, मी नर आहे आणि आपण नारायण आहात. वासुदेव, वसु म्हणजे प्राण, माझ्या प्राणाचे रक्षण करा. मी माझे मन आपल्या चरणाशी अर्पण केलेले आहे. इतका सुंदर अर्थ या पूर्ण साध्या श्लोकामध्ये भरलेला आहे. असा हा सांगितलेला इतिहास मी आपल्याला सांगितला. हा इतिहास अत्यंत गोपनीय आणि सर्व पापांचा नाश करणारा आहे. जो मनुष्य श्रद्धेने आणि भक्तीने युक्त होऊन या अजामेळाची कथा श्रवण कीर्तन करेल तो कधीही नरकात जाणार नाही. यमराजाचे दूत त्याच्याकडे पाहत सुद्धा नाहीत आणि अशा माणसांचं जीवन पापमय असले तरी तो वैकुंठ लोकात पूज्य ठरतो. अजामेळासारख्या पापी माणसाने मृत्यूसमयी पुत्राच्या निमित्ताने भगवंताच्या नावाचा उच्चार केला, त्याला सुद्धा वैकुंठाची प्राप्ती झाली. तर मग जे लोक श्रद्धेने भगवंताच्या नावाचा उच्चार करतील त्यांच्याबद्दल काय सांगावं बरं. अशा प्रकारे राजाला ही कथा सांगितली आणि पुढे राजाने विचारले परीक्षितांनी, भगवन, आपण स्वायुंभव मन्वंतरामध्ये देव, असुर, मनुष्य, साप आणि पशुपक्षी यांची सृष्टी कशी झाली हे मला सांगितलं. भगवानांनी आपल्या शक्तीने ज्या प्रकारे सृष्टीची रचना केली तिचे विस्ताराने जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. त्यावर हा सुंदर प्रश्न ऐकून शुकदेवांनी सुद्धा राजाचं अभिनंदन केलं. ते म्हणाले, शुक म्हणाले, राजा, प्राचीन बर्हीचे प्रचेता नावाचे 10 पुत्र जेव्हा समुद्राच्या बाहेर आले ती गोष्ट तुला मी आता सांगतो. आता त्यांनी सगळी पृथ्वी वृक्षांनी भरून गेलेली आढळली त्यांना आणि त्यांना वृक्षांचा फार राग आला आणि तपोबलामुळे त्यांचा क्रोध आणखीन भडकला होता. त्यांनी 10,000 वर्ष समुद्राच्या खाली जाऊन तपश्चर्या केली होती
आणि म्हणून त्यांनी वृक्षांना जाळण्यासाठी आपल्या मुखातून वायू आणि अग्नी उत्पन्न केले. हे राजा, जेव्हा अग्नी आणि वायू वृक्षांना जाळू लागले तेव्हा वृक्षांचा राजाधिराज चंद्र त्यांना म्हणालाय की हे महाभाग्यवान प्रचेतांनो, आपण बिचाऱ्या झाडांचा द्वेष करू नका, कारण आपण प्रजेची वृद्धी करू इच्छिणारे प्रजापती मानले गेलेले आहात. तुमचा जन्म कशासाठी झालाय? तर तुमच्याकडून प्रजा वाढवायची आहे, प्रजेची वृद्धी करायची आहे. आपण शांत व्हा, आपला राग आवरा. आपले पिता आणि आजोबा पणजोबा इत्यादींनी अनुकरण केलेल्या सत्पुरुषांच्या मार्गानेच तुम्ही पण तुमचं आचरण ठेवा. जो मनुष्य अकस्मात उत्पन्न झालेल्या भयंकर क्रोधाला आत्मविचाराने शांत करतो तोच तिन्ही गुणांवर विजय मिळवू शकतो. या गरीब बिचाऱ्या वृक्षांना आणखी जाळू नका. जे काय जळून गेले ते जाऊ दे, पण जे काय शिल्लक आहेत त्यांचं तरी रक्षण करा. आणि त्यांचं जर रक्षण केलं तर आपलंच कल्याण होणार आहे. आपण या वृक्षांनी ज्या उत्तम कन्येचं पालन पोषण केलंय, या कन्येचा आपण पत्नी म्हणून स्वीकार करा. अशा प्रकारे ते राजा चंद्र याने प्रचेतांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्याने प्रमलोचा नावाच्या अप्सरेची सुंदर कन्या त्यांना दिली आहे प्रचेतांना. आणि पुढे मग ते चंद्र निघून गेलेला आहे. आणि प्रचेतांनी मग त्या प्रमलोच्या अप्सरेची जी कन्या होती तिच्याबरोबर धर्मानुसार विवाह केला. आणि त्या प्राचेतस नावाचा दक्ष उत्पन्न झालेला आहे त्या विवाहातून. आणि दक्षाच्या संततीने मग तिन्ही लोक भरून गेलेले आहेत. त्याने अनेक संतती निर्माण केलेल्या आहेत. आता पुढे यांची कथा मी सांगतो, ती लक्ष देऊन ऐक, असं परीक्षिताला म्हणतायत. अगोदर प्रजापती दक्षाने पाणी, जमीन आणि आकाशात राहणारे देव, असुर, मनुष्य इत्यादी प्रजा ही संकल्पाने उत्पन्न केलेली आहे. जेव्हा त्यांना असं दिसलं की या सृष्टीची वाढ होत नाहीये, तेव्हा त्याने विंध्याचलाच्या टेकडीवर जाऊन घोर तपश्चर्या केली. तेथे अघमर्षण नावाचे एक अत्यंत श्रेष्ठ तीर्थ आहे. सगळ्या प्रकारची पापं त्या तीर्थामध्ये धुवून टाकली जातात. आणि ह्या तीर्थावर येऊन दक्षाने अतिशय तपश्चर्या केली. आणि त्या तीर्थामध्ये तो त्रिकाल स्नान करायचा, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि तपश्चर्या करायचा. त्याची ही तपश्चर्या बघून भगवंत प्रसन्न झालेले आहेत. दक्षाने भगवान अधोक्षजांची हंसगुह्य नामक स्तोत्राने स्तुती केली आणि भगवंत त्याच्यावर प्रकट झाले. विंध्याचलाच्या त्या अघमर्षण तीर्थावर त्याची स्तुती ऐकून भक्तवत्सल भगवान त्याच्यासमोर प्रकट झाले. त्यावेळी भगवंतांनी गरुडाच्या खांद्यावर आपले चरण ठेवले होते. त्याचे विशाल आणि दीर्घ असे 8 हात होते. त्यात त्यांनी चक्र, शंख, तलवार, ढाल, बाण, धनुष्य, पाश, गदा अशी आयुध धारण केलेली होती. गळ्यामध्ये वनमाळा होती. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आणि कौस्तुभ मणी शोभून दिसत होता. प्रजापती दक्षाने आनंदित होऊन भगवंतांना साष्टांग प्रणाम केला. भगवान म्हणाले, महाभाग्यवान दक्षा, तपश्चर्येने तू सिद्ध झाला आहेस. माझ्यावरील अत्यंत श्रद्धेने तुझ्या हृदयात माझ्याबद्दल प्रेम उत्पन्न झालंय आणि यामुळे मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न झालोय. तू या विश्वाची वृद्धी व्हावी म्हणून तपश्चर्या केली आहेस. जगातील सर्व प्राण्यांची वाढ व्हावी, ते समृद्ध व्हावेत, ही माझी पण इच्छा आहे. ब्रह्मदेव, शंकर आणि तुझ्यासारखे प्रजापती, स्वयंभुवादी मनु तसेच इंद्रादी देवेश्वर हे सर्वजण माझ्याच विभूती आहेत
आणि हे सर्वजण प्राण्यांचा उत्कर्ष करणारे आहेत. हे ब्रह्मन, तपश्चर्या हे माझं हृदय आहे, विद्या हे शरीर आहे, कर्म ही आकृती आहे, यज्ञ ही माझी अंग आहेत, धर्म हे माझं मन आहे आणि देवता हे प्राण आहेत. जेव्हा गुणमय मायेच्या क्षोभाने हे ब्रह्मांड शरीर प्रगट झाले, तेव्हा अयोनिज आदिपुरुष ब्रह्मदेव उत्पन्न झालाय आणि त्याच्यामध्ये मी शक्ती आणि चेतनेचा संचार केला ब्रह्मदेवामध्ये. तेव्हाच ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्यासाठी उद्युक्त झालेला आहे. हे प्रिय दक्षा, ही पंचजन प्रजापतीची कन्या आसिक्नी, हिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. आणि आसिक्नी सुद्धा त्याच धर्माचा स्वीकार करेल आणि हिच्याद्वारा पुढे पुष्कळशी प्रजा उत्पन्न होईल. आता तुझ्यानंतर सर्व प्रजा माझ्या मायेमुळे स्त्री पुरुष संयोगानेच उत्पन्न होईल. आतापर्यंत कशी होती प्रजा? ही स्त्री पुरुष संयोगाने होत नव्हती, तर इथून पुढे ही प्रजा संयोगाने उत्पन्न होईल आणि माझ्या सेवेमध्ये ती तत्पर राहील. असं म्हणून भगवान श्रीहरी दक्षाच्या समोरच अचानक अंतर्धान पावलेले आहेत. आता यापुढे दक्ष प्रजापतींनी या अक्षिनी अप्सरेपासून हर्यश्व नावाचे 10,000 पुत्र उत्पन्न केलेले आहेत आणि त्यांची जी कथा आहे ती आता आपण पुढील भागात बघूया. तोपर्यंत नमस्कार. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.